कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर शहर असेल, त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र सीमावर्ती भागातून सोलापूर कडून तुळजापूरकडे जे जाणारा जो मार्गावरती भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। सध्या आपण सोलापूर शहराच्या नजीक असलेल्या तुळजापूर नाका या ठिकाणी आहे। सध्या तुळजापूर नाका या ठिकाणी शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने आणि सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने हा जो मार्ग जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सोलापूर शहर पोलिसांचा या ठिकाणी तगडा बंदोबस्त असल्याचे चित्र दिसत आहे। सोलापूर ते तुळजापूर हा जो मार्ग आहे तो शहर पोलिसांच्या वतीने पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून सोलापूर तुळजापूर रोड हा क्लोज करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्ग म्हणून सोलापूर बोरामणी इटकर मंगरुळ पाटी तुळजापूर हा पर्यायी मार्गाचा जड वाहतुकीसाठी अवलंब करण्यात आलेला आहे। जर आपण पाहिलं तर सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी जर झुंडच्या झुंड भाविक हे सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरती या ठिकाणी जर पाहिलं तर मोठी गर्दी झालेली आहे। सोलापूर शहर पोलिसांच्या जर वतीने पाहिलं तर या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। वाहतूक शाखेचे कर्मचारी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांचं व्हॅन सुद्धा आहे, तंबू सुद्धा मारण्यात आलेला आहे, जेणेकरून जवळपास मागील 4 ते 5 दिवसापासून शहर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जेणेकरून जड वाहतुकीसाठी जो मार्ग बंद असल्यामुळे जड वाहतुकीच या ठिकाणी सोडण्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे। सोलापूर शहर पोलिसांचा कशा प्रकारे तगडा बंदोबस्त आहे ते आपण बघू शकता। वाहतूक शाखेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी अहोरात्र सेवा बजावत असल्याचे चित्र दिसत आहे। जवळपास सोलापूर शहराचा ग्रामीण भाग असेल, त्याचबरोबर जर पाहायला गेले तर आंध्र असेल, कर्नाटकतील सीमावर्ती भागातील काही भाविक हे तुळजापूरकडे पायी जात असल्यामुळे हा जो मार्ग सध्या तुडुंब भरून या ठिकाणी भक्त हे तुळजापूरकडे रवाना झाल्याचे चित्र दिसत आहे। विशेषतः सोलापूर चे जे रूपाभवानी मातापासून जे भाविक दर्शन घेतल्यानंतर जवळपास 47 ते 48 किलोमीटरचा 40 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी जो पायी चालत असल्याचे चित्र दिसत आहे। कर्नाटक असेल, आंध्र असेल, त्याचबरोबर सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। शहर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे, जेणेकरून जड वाहतुकीच्या एखाद्या जड वाहतुकीचं वाहन जर गेलं तर भाविकांना याचा कुठेतरी त्रास होऊ नये याची दक्षता शहर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत असलेले आपण बघत आहोत। कशा प्रकारे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असल्याचे चित्र दिसत आहे। जेणेकरून जर आता जर पाहिलं तर सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने तुळजापूर नाका या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवल्याचे चित्र या ठिकाणी दिसत असल्याचे चित्र दिसत आहे। कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे सह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर तुळजापूर नाका।